मित्रांनो, ही स्कोडाची स्लाविया आहे. 2026 मध्ये ही गाडी फक्त 100 युनिट्समध्ये पाहायला मिळणार. ही शिमला ग्रीन कलरमध्ये आहे आणि ही 100 युनिट्सच फक्त याची बनवणार. अजून एक कलर असणार आहे, त्याचे 100 युनिट्स आहेत. ही लिमिटेड एडिशनमध्ये आहे. खूप सुंदर ही गाडी दिसते. जर तुम्ही एक अशी गाडी शोधताय ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स जबरदस्त पाहिजे, हँडलिंग अतिशय उत्तम पाहिजे, सेफ्टी नेक्स्ट लेवल पाहिजे आणि फीचर्स भरभरून पाहिजे, सिडॅन लवर आहात तर स्कोडा स्लाविया एकदा टेस्ट ड्राईव्ह नक्की करून बघा. आणि जर तुम्ही ठाण्यात मुंबईत असाल तर रीजन स्कोडाला अवश्य भेट द्या. या गाडीची ऑन रोड किंमत असणार आहे जवळजवळ 19,85,000 रुपये. स्पेशल एडिशनचा समोरचा प्रोफाईल बघा तर खरं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे क्रोम वर्क नाही आहे. कंप्लीट तुम्हाला याच्यामध्ये ब्लॅक ग्लॉसी स्पोर्टी वर्क याच्यामध्ये पाहायला मिळेल. एक्सटेरियरमध्ये कलरसुद्धा जबरदस्त आहे आणि त्याच्यावर हे दिसणारं ब्लॅक काम ओसम. समोर तुम्हाला सिग्नेचर ब्लॅक ग्लॉसी ग्रिल पाहायला मिळेल. स्कोडाची सिग्नेचर प्रोफाईल आहे स्कोडाचा. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. पाहताच क्षणी असं वाटतं की एक भारी गाडी, जर्मन गाडी आपल्या रस्त्यावर दौडते. समोर तुम्हाला क्रिस्टलाइन LED हेडलाईट सेटअप मिळणार आहे. ओके, हॅलोजन बेस इंडिकेटर समोरचे, बाकी LED मध्ये टर्न इंडिकेटर साईडला तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता बंपर प्रोटेक्शन आहे ते सुद्धा ब्लॅक ग्लॉसीमध्ये दिलेलं आहे. 16 इंचाचे ब्लॅक ग्लॉसीमध्ये अलॉयज. ओके, जवळजवळ डिस्क ब्रेक समोर आहे. मॉन्टे कार्लोचं बॅजिंग तुम्हाला फेंडरवर पाहायला मिळेल. ओके, सोबतच ब्लॅक ग्लॉसीमध्ये ओव्हरयोम ड्युअलटोनमध्ये ही गाडी आहे. रूफ तुम्हाला ब्लॅक ग्लॉसी पाहायला मिळेल. 179 mm आसपास याचा ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो, नियर अबाउट. क्रोम प्लेटेड डोअर हँडल्स. ओके, त्याच्यावर तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर बटनसुद्धा दिलेलं आहे. गाडी खूप सुंदर आहे. ओके, हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला आय गेस ब्लॅक ग्लॉसीमध्येच मिळेल. ओके, हा ब्लॅक ग्लॉसीच पार्ट मिळणार आहे. सो खूप सुंदर आहे. तसेच वन टच फ्युएल लीड ओपनिंग आहे. ओके, व्हेरी गुड. पाठीमागे ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत. रिअर प्रोफाईल जर पाहाल तर अतिशय सुंदर क्रिस्टलाइन LED टेल लाईट सेटअप. स्कोडा स्लाविया दोन्हीचे जी बॅजिंग आहे ते सुद्धा तुम्हाला ब्लॅक ग्लॉसीमध्ये मिळेल. बंपर सुद्धा तुम्हाला याच्यावर जी स्किट प्लेट आहे बेसिकली ती सुद्धा ब्लॅक ग्लॉसीमध्ये आहे. पाठीमागचे सेन्सर, कॅमेरा दिलेला आहे. तसेच लिप स्पॉयलर दिलेला आहे ब्लॅक ग्लॉसीमध्ये. डिफॉगर दिलेला आहे ब्लॅक ग्लॉसीमध्ये. शार्कफिन एंटीन आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागचा प्रोफाईल बघा, अतिशय उत्तम सुंदर दिसते गाडी. अहो, खासियत काय माहिती आहे का, या गाडीमध्ये 521 लिटरचा बूट स्पेस आहे आणि जर सेकंड रोच्या सीट जर फोल्ड कराल तर 1050 लिटरचा बूट स्पेस आहे. आणि याच्यामध्ये स्पेअर टायर आहे का, येस, स्पेअर टायरसुद्धा दिलेला आहे. 16 इंचाचंच आहे बाय द वे, ती एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि 205-55 टायर सेक्शन असणार आहे. सब वूफर याच्यात पाहायला मिळतो आहे. आणि या टायरचा सेक्शन किती आहे ते सुद्धा सांगतो, 205-55. सेम टायर तुम्ही टायर रोटेशनला यूज करू शकता. पुढे जायच्या अगोदर पाठीमागे सांगतो काय काय आहे. याच्या सीट्स आहेत त्या फोल्डेबल सीट्स आहेत. ओके, हे बघा. ओके, युजली आपल्याला सेडानमध्ये हे पाहायला मिळत नाही. लेदर रेड सीट्स आहेत, ब्लॅक आणि रेड सोबत तुम्हाला या सीट्स पाहायला मिळणार आहे. 60-40 स्प्लिट विथ आर्मरेस्ट, 2 कप होल्डर. पाठीमागे सीट आहे, तो चार्जिंग ऑप्शन, 2 AC वेंट्स आणि स्पेस सांगतो, स्पेस पण दाखवतो. ओके, थाई सपोर्ट अतिशय उत्तम आहे. नी रूम चांगला आहे. लेग रूम पण ठीकठाक आहे मित्रांनो. आणि हेडरूम बघा मित्रांनो एवढा मिळतो. वाव. आणि पाठीमागचा आवाज बंद झाला. सनशेड पाठीमागे मिळत नाही. ओके, ती एक गोष्ट असती ना, इथे तुम्हाला सनशेड पाहायला मिळणार आहे. बाय द वे लाईट्स आहेत त्या मात्र LEDsमध्ये मिळतात. सुंदर ब्लॅकमध्ये रूफ दिलेला आहे मित्रांनो. ओके, मॅगझिन होल्डर, मोबाईल होल्डर, मॅगझिन होल्डर, मोबाईल होल्डर याच्यात आपल्याला पाहायला मिळतो. चला पटकन पुढे जाऊया. हेच ते इंजिन मित्रांनो जे जनरेट करतं 114 bhp पॉवर, 178 Nm टॉर्क, 1 लिटरचं 3 सिलेंडर टर्बो इंजिन. ओके, आणि यामध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. सो आतमध्ये जाण्यासाठी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारच्या कीज मिळतात. ओके, लॉक अनलॉक आणि बूट ओपन करायला बटन मिळतं मित्रांनो. अशा प्रकारची फ्लिप कीज आहे बाय द वे. पण आतमध्ये जे बटन आहे ते आपल्याला इंजिन स्टार्ट स्टॉपचं मिळणार आहे. ॲटोमॅटिक हेडलाईट्स इथे मिळतात. ज्या सीट्स आहेत त्या व्हेंटिलेटेड आहेत, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल या सीट्स आहेत. आर्मरेस्ट एक्सटेंड आहे. ओके, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक मिळत नाही, पण व्हेंटिलेटेड सीट्स याच्यात देण्यात आलेले आहेत. आणि ऑटोमॅटिक AC. ओके, 25 इंचाचा हा इन्फोटेनमेंट सिस्टीम, 10 इंच 25 सेंटीमीटरचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, 20 सेंटीमीटरचा हा डिजिटल क्लस्टर, लेदर रॅप स्टेअरिंग, पेडल शिफ्टर याच्यात देण्यात आलेले आहेत. 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपल्या याच्यात मिळते. ऑटो आयडल स्टार्ट स्टॉप बटन. ओके, ग्लो बॉक्स दिलेला आहे, तो कूल असणार आहे.
डे नाईट रिअर व्ह्यू मिरर मॅन्युअलमध्ये असणार आहे, ऑटोमॅटिक आहे. LEDमध्ये लाईट, सनरूफ तुम्हाला छोटंसं मिळणार आहे. इथे तुम्हाला ओके व्हॅनिटी मिररसुद्धा मिळते सनशेडवर. अशा प्रकारे ब्लॅक आणि रेडमध्ये हे थीममध्ये तुम्हाला इंटेरियर पाहायला मिळतं. क्रूज कंट्रोल दिलेला आहे, हे लक्षात राहू द्या. ऑटोमॅटिकमध्ये वायपरसुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळतात, लक्षात राहू द्या. हे सुद्धा आहे. मेटलमध्ये पेडल शिफ्टर दिलेले आहेत, व्हेरी गुड. सी टाईपचे 2 चार्जिंगचे ऑप्शन याच्यात देण्यात आलेले आहेत मित्रांनो. आर्मरेस्ट आहे तो एक्सटेंड होतो मित्रांनो. सो ही आहे मोंटे कार्लो एडिशन. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल मिरर्स विथ पॉवर विंडोज सगळे आहेत ते मिळणार आहेत. 6 एअरबॅग्स, ABCD, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS, ओके ब्रेक असिस्ट असले फीचर याच्यात दिलेले आहेत. आणि 5 स्टार ग्लोबल NCAPमध्ये आपल्याला ही सेफ्टी रेटिंगवाली गाडी पाहायला मिळते. शिमला ग्रीन कलरमध्ये आहे, अतिशय सुंदर ही गाडी आहे मित्रांनो. मला तर पर्सनली खूप आवडलेलं आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. गाडीची एक शोरूम प्राईस आहे जवळजवळ 16.5 लाख रुपयाच्या आसपास. गाडीची ऑन रोड प्राईस आहे 19,85,000 आसपास. जर तुम्ही मुंबईमध्ये आहात, ठाण्यात आहात तर कॉन्टॅक्ट करा रिजंट स्कोडा. नंबर दिला आहे खाली. धन्यवाद. जय महाराष्ट्र.